तपासात खुनातील मुख्य आरोपी जेरबंद, नातेपुते पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। माळशिरस तालुक्यातील नातेपुते इथं घडलेल्या खून प्रकरणातील मुख्य आरोपीला अवघ्या 24 तासाच्या आत अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून नातेपुते पोलिसांनी अत्यंत वेगवान आणि प्रभावी कारवाई करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। दिनांक 14 मार्च 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास पर्वतेश्वर माळ परिसरात विजय डोंग्या भोसले वय वर्ष 35 यांचा निर्घृण खून करण्यात आला। तपासात समोर आले की मयत विजय भोसले यांच्यासोबत त्यांची पत्नी कांती विजय भोसले आणि तिचा भाऊ यया बिर्या काळे राहणार बारामती जिल्हा पुणे यांच्यात बारामती इथं राहण्याच्या कारणावरून वाद झाला होता। या वादाचं रूपांतर हिंसाचारात झालं। यया बिर्या काळे यानं विजय भोसले यांच्या डोक्यात दगड घालून गंभीर मारहाण केली, तर कांती भोसले हिनं सुरीना कानाजवळ वार केला। त्यानंतर दोघांनी मिळून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विजय भोसले यांचा खून केला। या प्रकरणी नातेपुते पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके आणि पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला। गुन्हे प्रकटीकरण पथकानं तात्काळ कारवाई करत महिला आरोपी कांती भोसले हिला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान तिनं गुन्ह्याची कबुली दिली आणि हा गुन्हा तिने व तिच्या भावानं मिळून केल्याचं स्पष्ट केले। दरम्यान मुख्य आरोपी यया बिर्या काळे हा फरार झाला होता। प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखालील पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली। तपासादरम्यान आरोपी रहिमतपूर जिल्हा सातारा इथं असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याचा पाठलाग केला आणि अखेर त्याला ताब्यात घेतले। विशेष म्हणजे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 24 तासांच्या आत मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले। ही बाब उल्लेखनीय आहे। ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी विशाल वायकर तसेच नातेपुते पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली। आज न्यूजसाठी संदीप जठार, गोंदवले।